जिल्हा जळगाव तालुका जामनेर या ठिकाणी सुलेमान खान या युवकाची भाजप आणि गिरीश महाजन समर्थक शिवप्रतिष्ठानच्या दहशतवादी गुंडांनी हत्या केली। सुलेमान खानला बर्बर मारहाण केली, त्याचे कपडे काढण्यात आले, पायाचे नख उपटले गेले। सरपंच संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारले तसेच सुलेमानला मारण्यात आले। हल्लेखोर भाजप आणि शिवप्रतिष्ठान या संघटनेशी संबंधित आहेत। मुख्य आरोपी पवन भावस्कर व अन्य आरोपी अद्याप फरारी आहे। याचा आका कोण? कोणाच्या इशाऱ्यावरून सुलेमान खानची हत्या झाली? सुलेमान खान यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना एका निरपराध मुस्लिम तरुणाचा जीव घेण्यासाठी कुणी प्रोत्साहित केले? या सर्व बाबींचा खुलासा होणे गरजेचे आहे। गेल्या 2023 पासून आमदार गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे यांचे अनेक कार्यक्रम घेऊन जामनेर या ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण केला होता। त्याचाच परिणाम असा झाला की 2 दिवसापूर्वी सुलेमान खानची हत्या झाली। हाल करून मारण्यात आले। गिरीश महाजन यांच्या घरासमोर असलेल्या कॅफेमध्ये पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी बसला होता। कॅफे चालकाच्या मालकाने सुलेमान खानच्या मारेकरांना तुरंत फोन लावून सांगितले की या ठिकाणी एक मुस्लिम मुलगा हिंदू मुलीसोबत कॅफेमध्ये बसलाय अशी माहिती दिली। गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक पवन भावस्कर व त्याचे काही साथीदार तिथे आले आणि सुलेमान खान या 20 वर्षाच्या तरुणाला जबर मारहाण करून तथाकथित लव जिहाद खोटा आरोप लावून त्याची हत्या केली। सदरची हत्या हे माणुसकीला काळीमा फासणारी असून सदर घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। सुलेमान खानच्या हत्येतील सर्व आरोपींना ताबडतोब अटक करून कठोर शिक्षा व्हावी याकरिता आज पुणे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले। मूल निवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व मास मुवमेंट संघटनेचे भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सिंधुताई शेलार, बहुजन समाज पक्षाचे नेते दिलीप कुसाळे, ॲडव्होकेट समीर शेख, ख्रिश्चन महासंघचे अध्यक्ष राजन नायर, दीपा विलियम, इंदुताई कुचीकर, इब्राहिम खान, जावेद शेख, नूर शेख, अब्दुल बागवान, असलम सय्यद, फिरोज मुल्ला, सलीम मौला पटेल, महबूब शेख, अखिल शेख, जुबेर बाबू शेख, सुलतान शहा, इब्राहिम यवतमाळवाला, सलीम शेख, मोहिन शेख, अजीम बाबू मिया शेख, वाहिद बियाबानी इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना निवेदन देण्यात आले। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मुख्यमंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। मुख्यमंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। दलित मुस्लिम मोर्चाने थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे। दलित ख्रिश्चन मोर्चाने थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे। नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। सुलेमान हम शर्मिंदा है, तेरे कातिल। हिंदू मुस्लिम एक है, एक है, एक है। हिंदू मुस्लिम एक है, एक है, एक है। हिंदू क्रिश्चियन एक है, एक है, एक है। हिंदू क्रिश्चियन एक है, एक है, एक है। हिंदू दलित एक है, एक है, एक है। सुलेमान हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है। सुलेमान हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है। भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे। अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे। हम सब एक है, एक है, एक है। हम सब एक है, एक है, एक है। हम सब एक है, एक है, एक है। सुलेमान न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। सुलेमान न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। नुकताच जळगाव जामनेर या ठिकाणी जे सुलेमान खान याची हत्या करण्यात आली तथाकथित लव जहादच्या नावाखाली, तिथे असलेले काही गुंडांच्या माध्यमातून त्याची जे क्रूरपणाने हत्या करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी आज पुणे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मूल निवासी मुस्लिम मंच आणि मास मुवमेंट संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। वास्तविक पाहता ही हत्या खूप गंभीर आहे। ज्या पद्धतीने मसाजोगचे संतोष देशमुख
सरपंचची हत्या करण्यात आली, तशीच हत्या या मुलाची सुद्धा करण्यात आली. क्रूरपणाने त्याची हत्या करण्यात आली. वास्तविक पाहता एका कॅफेमध्ये ते चहा पिण्यासाठी गेला असताना कॅफे चालक मालकनेच स्वतः पवन बावस्कर जे गिरीश महाजन आमदार गिरीश महाजनांचे कट्टर समर्थक आहे आणि शिवप्रतिष्ठान संघटनेचे त्या भागातील ते सदस्य आहे, यांनी तुरंत 10, 12, 15 लोकांना तिथं जमा करून त्या मुलाची निर्गुणपणे हत्या केली आणि हाल करून मारण्याचं काम त्या लोकांनी केलं. मी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की मोकोका अंतर्गत कारवाई या अशा सर्व लोकांवर झाली पाहिजे ज्यांनी दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे, एका निष्पाप मुलाचा हत्या केलेली आहे. अशा लोकांवर कडक शासन झाली पाहिजे. यासाठी आज पुणे या ठिकाणी कलेक्टर ऑफिस ठिकाणी आज अनेक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुलेमान खान त्याची कोणतीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसताना एक निरपराध एक सामान्य माणूस जे आपला जीवन जगत असताना अशा लोकांची हत्या करणे आणि तथाकथित लव जिहादच्या नावाखाली म्हणजेच कारण नसताना कुठला तरी एखादा लव आणि जहाद असा शब्द आणून धार्मिक तणाव निर्माणाचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आमच्या माहितीप्रमाणे पवन पावसकर जे आहे ते गिरीश महाजनाचे कट्टर समर्थक आहे. कदाचित त्यांच्या इशाऱ्यामुळे तर ही हत्या झाली नसावी हाही शंका या ठिकाणी उपस्थित होतो. गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही बघत आहोत की सरकार पुरस्कृत किंवा सरकारमधील असलेले आमदार नितीश राणे असतील, गोपीचंद पडळकर असतील, अशा अनेक आमदारांच्या माध्यमातून दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे. आम्ही विनंती करतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे, समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे, महाराष्ट्रातला एक संघ राहिला पाहिजे. संतांची आणि महापुरुषांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला कोणताही गालबोट लागू नये यासाठी राज्य सरकारने लक्ष द्यावा अशी विनंती करतो. मी अंजू इनामदार, अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम मंच.